माझं नाव आदित्य तुषार नादरे आहे. मी गिरगावचा आहे राहणार आहे. आणि मी सांगू शकता म्हणजे कशा प्रकारे मशागत केली पाहिजे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे? गिरगावची केळी थेट इराणला, शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळाले यश. निर्यातीमुळे चांगला दर मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील युवा उद्योजक शेतकरी देवानंद शिवाजी चंदेवार यांच्या अथक परिश्रमांना अखेर यश मिळाले असून त्यांच्या शेतातील उच्च प्रतीची केळी थेट इराण देशात निर्यात करण्यात आली आहे. SK बनाना सप्लायर्स यांच्या माध्यमातून ही निर्यात प्रक्रिया पार पडली असून गेल्या काही वर्षापासून केळी उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, योग्य व्यवस्थापन आणि गुणवत्तेवर भर देत देवा शिवाजी चंदेवार आणि आदित्य तुषार नादरे यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गिरगावच्या केळीला मिळालेल्या मागणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या निर्यातीमुळे शेतकऱ्यांना केळीला चांगला भाव म्हणजे एका क्विंटल मागे 2250 रुपये मिळाले असून आर्थिकदृष्ट्या देखील त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी बाजारपेठेत स्थानिक उत्पादनाला मिळणारी पसंती ही हिंगोली जिल्ह्याच्या गिरगाव व वसमत तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याची मतही व्यक्त होत आहे. तर यावेळी शेताच्या बांधावर अनेक उत्पादक शेतकरी आणि उद्योजक उपस्थित होते. त्यामध्ये देवा शिवाजी चंदेवार, उच्च शिक्षित आदित्य तुषार नादरे, अमोल साखरे, गंगा नादरे, सतीश नादरे, शिवाजी चंदेवार, शंकर साखरे यांच्यासह इतर शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून देवा शिवाजी चंदेवार यांचे अभिनंदन केलं. गिरगावच्या शेतकऱ्यांची केळी थेट इराणपर्यंत पोहोचल्याने स्थानिक शेती उत्पादनाला जागतिक बाजारपेठेचे दार खुले झाले असून भविष्यात आणखी शेतकरी निर्यातक्षम शेतीकडे वळतील अशी अपेक्षा यावेळी ग्रॅज्युएट उच्च शिक्षित आदित्य तुषार नादरे यांनी सक्षम लोकशाही न्यूज चॅनलशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं. तर पाहूयात आमचे विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे यांनी घेतलेल्या शेतीच्या बांधावर शेतकरी बांधवांचा आढावा आपल्या सक्षम लोकशाही न्यूज चॅनलवर. तर बघूयात आढावा. नमस्कार, आपल्या सक्षम लोकशाही न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आहोत सध्या गिरगावच्या शेती बांधामध्ये. तर या ठिकाणी गिरगाव काही प्रगतीशील शेतकरी आहेत. तर आपण हे जे आपण केळीचा माल जो बघत आहोत तर हा इराणला जात आहेत. तर खूप कौतुक करण्यासारखं या ठिकाणी शेतकरी बांधवांनी केलेलं आहे. तर आपण जाणून घेऊ त्यांच्याविषयी की आपण कशा प्रकारे मशागत केली आणि इराणला जाण्याचा एक उद्देश म्हणजे असा एवढी प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव आदित्य तुषार नादरे आहे. मी गिरगावचा आहे राहणार आहे. आणि मी शाळेवर आहे शिक्षक, प्लस मला शेतीची आवड असल्यामुळं मी शेतीला थोडं जास्त प्राधान्य दिलं आणि शेतीचा माल आहे ना एक्सपोर्टसाठी काढण्यासाठी प्रयत्न केले. तर आज मला यश मिळालं की शेतीमध्ये पण आपण चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. थोडंफार लक्ष दिलं तर चांगल्या प्रकारे आपण आपल्या देशातला माल बाहेर देशामध्ये पाठवू शकतो. लोक खूप जण म्हणतात की शेती करणं अवघड आहे, करणं सोपं नाही, काही नाही, भाव नाही, असं नाही, या गोष्टी म्हणतात. पण शेतीला थोडं चांगलं नियोजनबद्ध केलं तर आपण छोट्या याच्यामधून मोठं पाऊल उचलू शकतो, जसं की आज आम्ही करून दाखवलंय. नक्कीच आपण आता या जे बाकी शेतकरी आहेत त्यांना आपण काय सांगू शकता म्हणजे कशा प्रकारे मशागत केली पाहिजे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे? शेतीची काळजी फक्त एवढी की आपण फक्त पिकावर आहे ना लक्ष ठेवलं पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. ठिबक सिंचनचा वापर सगळ्यात जास्त केला पाहिजे आणि रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खतावर जास्त जोर दिला पाहिजे. त्यामुळे शेतीला चांगला फायदा होतो. ठीक आहे.